नमस्कार मंडळी, चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर आज मी तुमच्यासोबत मोदकांचे 4 प्रकार किंवा 4 रेसिपी शेअर करणार आहे की जे तुम्ही घरच्याच साहित्यात आणि अगदी 10 ते 12 मिनिटात तयार करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे केळीचा मोदक. खूप जास्त साधी आणि सोपी रेसिपी आहे. त्यात अगोदर कढईमध्ये अगदी फक्त 1 चमचाभर मी इथे तूप घातलेलं आहे. या मोदकांसाठी जास्त तूपही लागत नाही. तर तूप हलकंसं गरम झालं की आपण इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्यामध्ये मी बदाम घेतलेत, काजू घेतलेत आणि मगजबी घेतली आहे. तर याऐवजी तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये वापरायचे असतील ते इथे वापरू शकता. तुम्ही हवं असल्यास इथे बेदाणे किंवा मनुकासुद्धा घालू शकता. तर बघू शकता अगदी 1 ते 1.5 मिनिटांपर्यंत मी मस्त तुपामध्ये हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते परतून घेतलेत. त्यानंतर आपण एका वाटीमध्ये याला काढून घेणार आहोत. त्यानंतर त्याच तुपाच्या कढईमध्ये, म्हणजे तूप तसंच ठेवलेलं आहे मी, त्याच तुपामध्ये आपल्याला इथे पाऊण कप म्हणजे 3/4 कप घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. तर आजचे हे जे मोदक आहे गव्हाचं पीठ आणि केळी वापरून मी तयार करणार आहे. त्यासोबतच आपण इथे पाव कप घेतलेला आहे बारीक रवा. बॉम्बे रवा किंवा चिरोटी रवासुद्धा तुम्ही याला म्हणू शकता किंवा मग जाड रवा जर असेल तुमच्याकडे तर 2 मिनटं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ आणि रवा आपल्याला छान 15 ते 20 मिनिटांसाठी मस्तपैकी खमंग सुवास पसरेपर्यंत किंवा मग छान असा मस्त बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यामध्ये खूप जास्त तूप घालायचं नाही, कारण मग तूप घातलं की काय होतं, जे गव्हाचं पीठ आहे ते चिकट होतं आणि व्यवस्थितपणे गव्हाच्या पिठाचा दाणा आणि दाणा इथे भाजलं जात नाही. त्यासाठी आपल्याला तूप इथे व्यवस्थितपणे छान बदामी रंग आला की मग इथे घालायचं आहे. तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथे मी अजून 1 चमचा भरून तूप घातलेलं आहे आणि आता जवळपास 15 ते 16 मिनिटं झालेली आहेत. आता आपलं गव्हाचं पीठ आणि बारीक रवासुद्धा व्यवस्थितपणे इथे भाजून तयार आहे. त्यानंतर मी इथे अर्धा कप घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट. याऐवजी तुम्ही जी खोबऱ्याची आपली घरची वाटी असते ती सुद्धा किसून किसणीवरती त्याचा किस जरी याच्यामध्ये वापरला किंवा मग हे रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट जे मार्केटमध्ये मिळतं ते घातलं तरीही चालेल. तर डेसिकेटेड कोकोनट खूप जास्त वेळ भाजायची गरज नसते. अगदी 2 मिनिटांपर्यंत आपण या गव्हाच्या पिठामध्ये आणि रव्यामध्ये हे कोकोनट भाजून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि या गरम कढईमध्येच असंच हे पीठ ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण बाजूला दुसरी तयारी करून घेऊया. तर आजचे हे जे मोदक आहे ह्याच्यामध्ये मी साखरेचा पाक करून घालणार आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. साखरेऐवजी जर तुम्हाला गूळ घ्यायचा असेल तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता, म्हणजे गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे हे मोदक तयार होतील. त्यानंतर आपण इथे गॅसवरती ही जी साखर आहे ती पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत. आपल्याला इथे अजिबात 1 तारी 2 तारी किंवा चिकट पाक नको आहे. फक्त साखर विरघळली की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. जसा आपण गुलाबजामुनसाठी पाक तयार करतो त्याच पद्धतीचा पाक आपल्याला इथे हवा आहे. त्यानंतर मी या मोदकांना रंग छान यावा यासाठी इथे अगदी थोडासा 1 ते 2 थेंब कलर याच्यामध्ये घातलेला आहे. बघू शकता पाक हलकासा हाताला चिकट लागतोय. जसं तेल वगैरे लावल्यानंतर हाताला बोटांना फील होतं तशा पद्धतीचा पाक इथे तयार झालेला आहे. आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया. तोपर्यंत अजून एक दुसरी तयारी आपल्याला साईडला करायची आहे. ती म्हणजे या मोदकामध्ये आपल्याला केळी वापरायची आहे. तर सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे केळीचे आजचे हे मोदक होणार आहेत. त्यासाठी मी एक इथे केळ घेतलेलं आहे पिकलेलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे केळ आहे ते घालून घ्यायचं आहे. केळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी अजून अर्धी केळी इथे घातलेली आहे, म्हणजे टोटल 1.5 केळी मी इथे वापरली आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये छान याची एक मिक्सचर किंवा पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीची. ह्याच्यामध्ये दूध, पाणी, तूप काहीच घालायचं नाही आणि केळ जे आहे ते तुम्हाला ज्यावेळी वापरायचं आहे त्याच वेळी मिक्सरला फिरवायचं नाही, तर मग केळ जे आहे त्याचं मिक्सचर जे आहे पेस्ट आहे ती काळी पडू शकते. तर बघू शकता जे केळाचं मिश्रण आहे ते आपण लगेचच गव्हाचं पीठ जे आपण भाजून घेतलेलं होतं त्यामध्ये घातलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेमसुद्धा मी सुरू केली आहे. अगदी 2 मिनिटांपर्यंत आपल्याला केळ जे आहे ते या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे मोदक आहेत ना मंडळी, अगदी जसा आपला सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा होतो ना त्याच पद्धतीची याची चव लागते. अगदी मस्त आणि झटपट कमी वेळेत तयार होतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक किंवा बाप्पांचा नैवेद्य जर तुम्हाला तयार करायचा असेल तर या पद्धतीचे केळीचे आणि गव्हाच्या पिठाचे मोदक नक्की करून बघा. त्यानंतर जो गरमागरम साखरेचा पाक होता तो सुद्धा आपण याच्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर आपण याला अजून 5 ते 6 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहोत, म्हणजे जे मिश्रण आहे मोदकांसाठीचं ते कढई सोडू लागेपर्यंत आपल्याला छान याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही हवं असल्यास अजून ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा मग
तुमच्याकडे खवा असेल तो घालू शकता, मिल्क पावडर घालू शकता, म्हणजे याची चव अजून जास्त रिचनेस तुम्हाला वाढवायचा असेल किंवा तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल असेल ते तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनली वापरू शकता. त्यानंतर ना मी इथे पाव चमचा वेलची पूड आणि जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते याच्यामध्ये घातलेले आहेत. व्यवस्थितपणे ड्रायफ्रूट्ससुद्धा मिक्स करून घेऊया. अजून अर्धा चमचा इथे साजूक तूप घातलेला आहे आणि बघू शकता 4 ते 5 मिनिटातच सगळा पाक जो आहे गव्हाच्या पिठामध्ये छान शोषला गेलेला आहे आणि आपलं हे मोदकांसाठीचं मिश्रण इथे तयार झालं आहे. तर आता हे मिश्रण मोदकांसाठी तयार आहे की नाही हे चेक करण्यासाठी हातावरती याचा एक असा छोटासा बॉल करून बघायचा. हाताला अजिबात चिकटत नाहीये, याचा अर्थ आपण आता याचे मोदक तयार करू शकतो. त्यानंतर आता हे जे मोदकांसाठीचं पीठ आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलंय आणि या मिश्रणाचे आपण आता मोदकाच्या साच्यामध्ये भरून कुठल्याही आकारात किंवा हाताने तुम्हाला जसे मोदक हवे असतील किंवा मग पेढे हवे असतील त्या आकारात सुद्धा तुम्ही हे वळू शकता. तर अशा पद्धतीने मी इथे प्लास्टिकचा मोदकांचा साचा घेतलेला आहे. त्यामध्ये हे मिश्रण गच्च आपल्याला भरून घ्यायचं आहे. अजिबात हाताला तेल तूप लावायची गरज पडत नाही, कारण मिश्रण आपलं व्यवस्थितपणे पाकामध्ये छान मुरलेलं आहे, शिजलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे मोदक तयार करून घेणार आहोत. तर मोदक तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता अतिशय मऊ सॉफ्ट लुसलुशीत हा गव्हाच्या पिठाचा आणि केळीचा मोदक इथे तयार झालेला आहे. आता दुसरा प्रकार बघणार आहोत, गुळ आणि पोह्याचे मोदक. तर सगळ्यात अगोदर एक कढई गॅसवरती ठेवली आहे. त्यामध्ये मी 1 कप दूध घातले. तर दूध गाईचं म्हशीचं कुठलंही चालेल. त्यानंतर याच्यामध्ये मी 1 कप घालतीये पोहे. जे आपण नॉर्मल नाश्त्यासाठी पोहे वापरतो ना तेच पोहे मी इथे घेतले. जाड पातळ किंवा चिवड्याचे पोहे कुठलेही पोहे घेऊ शकता. फक्त पोहे इथे घेण्यापूर्वी 2 ते 3 वेळेस स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचे, कारण बऱ्याचदा याच्यामध्ये थोडीशी पावडर वगैरे झालेली असते. किंवा मग जर पोहे तुम्ही 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तरीही काही हरकत नाही, नंतर दुधामध्ये घाला. त्यानंतर आपण इथे पोहे मस्तपैकी दूध आटेस्तोवर किंवा आटेपर्यंत इथे छान मस्त मऊ होईपर्यंत किंवा सगळं दूध जोपर्यंत पोह्यामध्ये आतपर्यंत सोक होत नाही तोपर्यंत पोहे शिजवून घेणार आहोत. आणि हे सगळं करताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे, कारण पोहे आणि दूध खाली करपू शकतं. तर 3 ते 4 मिनिटातच झाकण ठेवून मी याला एक वाफ देऊन घेतली आहे. बघू शकता एकदम सॉफ्ट मऊसूत आपले पोहे इथे नरम झालेत. सगळं दूधही इथे व्यवस्थितपणे आटलेलं आहे. आता 2 मिनिटांसाठी याला थोडंसं आपण कोमट होऊ देऊया, कारण आता पोहे अगदीच गरम आहेत. तर थोडीशी वाफ याची गेली की मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दुधामध्ये शिजवलेले पोहे आणि त्यासोबतच आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. तर आजचे जे मोदक आहे त्याच्यामध्ये आपण आज अजिबात साखर वापरलेली नाही आहे. तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त ठेवू शकता. तर मी इथे 1 कप पोह्यासाठी पाऊण कप म्हणजे 3/4 कप गूळ घेतला आहे. तर हा गूळ जो आहे बराच वेळ मी बाहेर काढून ठेवल्यामुळे थोडासा चिकट झाला आहे. गुळाचे खडे न वापरता आपल्याला गूळ किसून सुद्धा घालता येऊ शकतो. म्हणजे काय होतं, गूळ अजिबात मोठे चंक्स किंवा गुळाच्या इथे खडे किंवा गुठळ्या याच्यामध्ये राहणार नाही, लम्स होणार नाही. तर त्यासाठी गूळ इथे किसूनच वापरायचा आहे. बघू शकता थोडेसे हलकेसे कोमट पोहे होते आणि गुळही आपण बारीक चिरून घेतलेला होता, त्यामुळे मस्त असं मौसूत इथे हे मिश्रण किंवा पेस्ट इथे तयार झालेली आहे. त्यानंतर आता हे गूळ आणि पोह्याचं जे मिश्रण आहे ते आपण गॅसवरती मस्तपैकी छान याला 3 ते 4 मिनिटांपर्यंत परतून घेणार आहोत. तर इथे मी कढईमध्ये 1 चमचाभर तूप घातले आणि त्यामध्ये आपण इथे अर्धा कप किंवा अर्धी वाटी घालतोय डेसिकेटेड कोकोनट. जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल मंडळी तर आपली जी घरची खोबऱ्याची वाटी असते ना ती किसून त्याचा किस घातला तरीही चालेल, किंवा मग ओला नारळसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. अगदी उकडीच्या मोदकांचं सारण जसं लागतं ना सेम त्याच पद्धतीचे हे मोदक लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप जास्त साधी सोपी आणि घरच्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे. अजिबात खवा मावा किंवा मग मिल्क पावडर वगैरे आपण याच्यामध्ये वापरलेली नाही आहे. चव वाढवायची असेल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्कीच वापरू शकता हे साहित्य. पण बऱ्याचदा खवा वगैरे इझिली अवेलेबल होत नाही, नसतो घरात बऱ्याचदा. तर तुम्ही हे सगळं साहित्य वापरून घरच्याच साहित्यात छान मस्तपैकी मोदक बनवू शकता. 2 मिनिटांसाठी ना आपण तुपावरती ते डेसिकेटेड कोकोनट परतून घेतले. जास्त वेळ भाजायची गरज नाही, रंगही बदलू द्यायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर आपण लगेचच इथे पोह्याचं आणि गुळाचं मिक्सरमधून काढलेलं मिश्रण जे आहे ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता फक्त 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण कढई सोडेपर्यंत किंवा मग छान थोडासा घट्टसर याचा गोळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये चिमूटभर मीठही घालणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्ही हवं असल्यास वेलची जायफळाची पूडसुद्धा घालू शकता किंवा मग ड्रायफ्रूट्स घालू शकता. तुम्हाला जे काही आवडत असेल ते याच्यामध्ये घालू शकता. तर मी इथे थोडीशी वेलची जायफळाची पूड आणि चिमूटभर मीठसुद्धा घातलेलं आहे, कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये हलकंसं मीठ असेल किंचित तर त्याची चव अजून जास्त वाढते. आणि गूळ वापरलेला आहे म्हणून मी इथे जायफळ नक्की वापरले, कारण गूळ आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप छान जमून येतं. तर नक्की वापरून बघा. वेलची पूडऐवजी जायफळाची पावडर इथे वापरायची आहे.
त्यानंतर बघू शकता आपलं मिश्रण इथे छान मोदकांसाठी तयार आहे. हातावरती एक असा छोटासा बॉल किंवा छोटीशी गोळी करून बघायची, हाताला चिकटत नसेल किंवा कढई मिश्रण सोडू लागलं की समजायचं आता मोदकांसाठी आपलं हे मिश्रण तयार आहे. तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हलकंसं याला ना आपण थंड होऊ देऊया किंवा कोमट झाल्यानंतर आपण याचे मोदक तयार करूया. तर आता हे मिश्रण आपलं मोदकांसाठीचं कोमट झालेलं आहे. यामध्ये मी थोडीशी मगजबीसुद्धा घातलेली आहे. तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालायचे ते घालू शकता किंवा मग स्किप केलं तरीही चालेल. ऐनवेळी जरी गणपती बाप्पांचा नैवेद्य करायचा असेल, कमी वेळेत करायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थोडीशी वेगळी आहे पण खूप जास्त चविष्ट मोदक तयार होतात. तिसरा प्रकार आहे गूळ फुटाण्याचे पौष्टिक मोदक. तर मी इथे 1 वाटी फुटाणा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर जे पंढरपुरी डाळं किंवा डाळवं असतं ते घेतलं तरीही चालेल. तर फुटाण्याच्या वरती थोडीशी साल असते, अशा पद्धतीची टर्कल असतात. तर ती काढण्यासाठी ना मी इथे एक नॅपकिन घेतला आहे आणि त्यामध्ये आपण फुटाणे 2 ते 3 मिनिटांसाठी असे चोळून घेणार आहोत. ह्याच्यामुळे काय होईल, फुटाण्याची सगळी जी वरची साल आहे किंवा टर्फलं आहेत ती व्यवस्थितपणे हलक्या हाताने एकदम सोप्या पद्धतीने निघले जातात. तर आता बघू शकता तुम्ही नॅपकिनमधले फुटाणे बऱ्यापैकी याची जी टर्फलं आहे ती निघलेली आहेत. आणि हे जे मोदक होतात ना मंडळी एकदम पौष्टिक आहेत. लहान मुलांना कळणार सुद्धा नाही की हे मोदक, किंवा मोठ्यांना सुद्धा खरंच चवीवरून कळणार नाही की हे मोदक फुटाण्यापासून तयार झालेले आहेत. खूप जास्त छान होतात चवीला. तर हे जे फुटाणे आहेत त्याची टर्फलं व्यवस्थितपणे काढण्यासाठी आपण जो झारा असतो त्यावरती हे फुटाणे टाकलेत आणि बघू शकता तुम्ही एकदम इझिली फुटाण्याची जी साल किंवा टर्फलं आहेत ती अशा पद्धतीने वेगळी झाली आहे. तुम्ही शेंगदाण्यासोबतही ही टिप नक्की वापरू शकता. आता हे जे फुटाणे आहेत मिक्सरला आपण याची छान पावडर तयार करून घेणार आहोत. फुटाणे भाजलेले असल्यामुळे त्याला जास्त भाजून घ्यायची गरज पडत नाही. त्यासोबतच आपण इथे फुटाण्यांसोबत मी इथे 10 ते 15 बदाम आणि 10 ते 15 काजू घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे आवडत असतील ते घाला किंवा मग नाही घातले स्किप केले तरी चालेल. तर फुटाणे आणि ड्रायफ्रूट्स याची मस्त फाईन अशी मी पावडर तयार करून घेतली आहे बघू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये थोडेसे फुटाण्याच्या डाळीचे कण वगैरे तर ह्या पावडरला एकदा चाळून घेतलं तरी काही हरकत नाही. मी व्यवस्थितपणे बारीक केलं आहे म्हणून मी इथे चाळणार नाही आहे, पण फुटाण्याच्या ह्याच्यामध्ये एखादा दाणा राहू शकतो म्हणून तुम्ही चाळून घ्या. त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलं आहे. त्यामध्ये थोडेसे मगजबी घातलेले आहेत. इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, मनुके, पिस्ते काहीही कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स परतून झाले की लगेचच फुटाण्याची आणि ड्रायफ्रूट्सची जी मिक्सरमध्ये पावडर तयार करून घेतली आहे ती याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता फुटाणा इथे आपला आधीच रोस्टेड असतो, भाजलेला असतो, त्यामुळे खूप जास्त वेळ या पावडरला किंवा फुटाण्याच्या पावडरला भाजत बसायची गरज पडत नाही. अगदी झटपट हे मोदक तयार होतात. तर अशा पद्धतीने फक्त 2 मिनिटांसाठी मी तुपामध्ये याला परतून घेतलं आहे. त्यानंतर याचा हलकासा रंग बदलला की आपण याच्यामध्ये घालणार आहोत डेसिकेटेड कोकोनट अर्धी वाटी. तर डेसिकेटेड कोकोनटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर 1 वाटी फुटाण्यासाठी मी अर्धी वाटी इथे डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे. जर तुमच्याकडे हे कोकोनट नसेल तर तुम्ही घरचं जे खोबऱ्याची वाटी किंवा सुकं खोबरं असतं ते किसणीवरती किसून त्याचा किस ह्याच्यामध्ये घातला तरीही काही हरकत नाही. तर अजून मी खोबरंसुद्धा 1 मिनिटभरापर्यंत या गरम पावडरमध्ये छान परतून घेतलं आहे. त्यानंतर आपण आज या मोदकांसाठी साखर वापरणार नाही आहोत, तर मी इथे वापरलेला आहे गूळ. तर गूळ छान चिरून घेतला आहे. गूळ 1 वाटी घेतलेला आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर गूळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे त्याचे चंक्स किंवा मोठे तुकडे याच्यामध्ये राहत नाही. तर इथे गुळच वापरला पाहिजे असंही काही नाही. गुळाऐवजी तुम्ही साखर वापरू शकता किंवा मग मिक्सरला फिरवलेले खजूर वापरू शकता, अंजीर वापरू शकता. म्हणजे तुम्हाला गूळ आणि साखर दोन्हीही वापरायचं नसेल ना मंडळी तर इथे खजूर वापरून सुद्धा तुम्ही अतिशय हेल्दी आणि साखर किंवा गूळ न वापरता तयार झालेले हे मोदक नक्की बनवू शकता. खूप जास्त हेल्दी आणि सोबतच टेस्टीसुद्धा होतात. तर आता गूळ इथे व्यवस्थितपणे या सारणामध्ये मिक्स होण्यासाठी मी काय केलं आहे, पोटॅटो मॅशर घेतला आहे, पावभाजीचा मॅशर, आणि त्याने अशा पद्धतीने आपण हा जो गूळ आहे थोडासा मॅश करून घेऊया. तर जर इथे गूळ बारीक किसून घेतला तर असं मॅश करण्याची अजिबात गरज पडत नाही. तर बघू शकता 2 मिनिटातच आपला गूळ जो आहे तो मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि यासोबतच मी याच्यामध्ये 2 चमचे दूध घातलं आहे. तो व्हिडिओ चुकून थोडासा डिलीट झालेला आहे. तर दूध घातलं आहे आणि छान याला मस्तपैकी अशा पद्धतीने परतून घेतलं आहे. तर या मिश्रणाची एक छोटीशी गोळी किंवा बॉल बनतो आहे. तर समजून जायचं की आपलं मोदकांसाठीचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. तर मिश्रण आता हलकंसं कोमट आहे. खूप जास्त गरम असताना मोदक हाताला चटके बसू शकतात म्हणून मी थोडंसं कोमट होऊ दिलं आहे. तर या मिश्रणाचे तुम्ही लाडू बनवू शकता, बर्फी बनवू शकता किंवा मग छोटे छोटे आकारातले पेढेसुद्धा बनवू शकता. अगदी मस्त कंदी पेढ्यांसारख्या चवीचे हे पेढे तयार होतात बघू शकता. तर आज आपण इथे मोदक बनवणार आहोत खास गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी. तर मी इथे मोदकांसाठीचा ॲल्युमिनियमचा किंवा प्लास्टिकचा जो कुठला साचा तुमच्याकडे असेल तो इथे वापरून तुम्ही छान मस्तपैकी गोलमटोल अशा पद्धतीचे हेल्दी
प्रोटीन रिच असे हे मोदक बनवू शकता, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गूळ किंवा मग फुटाणे असतील, फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे हे जे मोदक आहेत तुम्ही नक्की एकदा करून बघा. गणपतीच्या या 10 दिवसांमध्ये एक तरी दिवस या पद्धतीचे हेल्दी असे मोदक नक्की बनवून बघा. आणि हो, हे मोदक टिकतात सुद्धा, 8 ते 10 दिवस अजिबात खराबही होत नाही, कारण याच्यामध्ये आपण खूप जास्त लिक्विड किंवा पाणी दूध घातलेलं नाही आहे. तर बघू शकता हा मोदक इथे तयार झालेला आहे. डेकोरेट करण्यासाठी किंवा दिसायला सुंदर दिसण्यासाठी मी इथे हलकासा केशरी जो रंग आहे त्याने याला गार्निशिंग करते. ते मोदक तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि आजची ही युनिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. एक मोदक तोडून दाखवते, बघू शकता अगदी इझिली तुटतोय, खूप जास्त सॉफ्ट झालेला आहे. मोदकांचा चौथा प्रकार आहे बटाट्याचे मोदक, तेही उपवासाला चालणारे. तर मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे. तर बटाटा आपल्याला इथे सोलून घ्यायचा आहे, त्याची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची पिलरच्या साह्याने. तर अशा पद्धतीने. तर हा कच्चा बटाटा आहे, उकडून घेतलेला नाही आहे. तर आता कच्च्या बटाट्याचे आपल्याला अशा जाडसर पद्धतीचे काप करायचे. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेत. ओबडधोबड करून घ्यायचे, एकदम पातळ स्लायसेसच आपल्याला इथे किंवा चिप्ससारखे पातळच हवे असं काही नाही. जाडसर फोडी करून घेतल्या तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 वेळेस हे जे बटाट्याचे काप आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये स्टार्च अजिबात नको आहे. तर 3 ते 4 वेळेस मी स्वच्छ बटाट्याचे काप जे आहेत ते धुवून घेतले. त्यानंतर एका कढईमध्ये खाली ग्लास भरून पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. पाणी आता छान उकळलं आहे, त्यावरती एक स्टीलची चाळणी ठेवलेली आहे आणि हे जे बटाट्याचे काप आहेत ते आपण याच्यावरती ठेवून घेणार आहोत. तर तुम्ही म्हणाल एवढं सगळं करायची काय गरज आहे, उकडलेला बटाटा घेतला तरीही चालेल ना? चालतो, पण उकडलेला बटाटा जेव्हा आपण कच्चे बटाटे पाण्यात कुकरला किंवा पातेल्यामध्ये उकडतो ना डायरेक्ट पाण्यात घालून, तेव्हा काय होतं सगळं जास्तीचं पाणी बटाट्याच्या आतमध्ये सोक होतं आणि आपल्याला तसं नको आहे. आपल्याला फक्त वाफेवरती कमीत कमी मॉइश्चर असलेला बटाटा हवा आहे. 5 मिनटं हाय फ्लेमवरती अशा पद्धतीने वाफेवरती बटाटे शिजवून घेतलेत. जर तुमच्याकडे अगदीच उकडलेला बटाटा आधीच रेडी असेल तर तो वापरला तरी चालेल, पण त्यांनी काय होतं आपले जे मोदक आहेत जास्त लिबलिबीत किंवा त्यामध्ये मॉइश्चर जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे बटाटा अशा पद्धतीने वाफेवरती शिजवून घेतला तर जास्त उत्तम. त्यानंतर बटाट्याच्या फोडी मी एका ताटामध्ये घेतल्यात आणि मस्तपैकी पोटॅटो मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घेतल्यात. हवं असल्यास तुम्ही बटाटा किसून सुद्धा घेऊ शकता, पण पोटॅटो मॅशरने थोडंसं सोपं जातं. त्यानंतर आपण एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये अगदी 1 चमचाभर मी इथे साजूक तूप घातलेला आहे. तर इथे तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट्स वगैरे सुद्धा, काजू, मनुका, बदाम काहीही घालू शकता तुम्ही, किंवा मग मी आज इथे ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहे. मी याच्यामध्ये दुसरीच एक गोष्ट घालणार आहे, तर ती नंतर बघूया. तर तूप हलकंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा घालतोय. तर बटाटा व्यवस्थितपणे इथे मॅश झाला पाहिजे, त्यामध्ये बटाट्याचे मोठे मोठे चंक्स किंवा तुकडे राहता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. तर आता मस्तपैकी 5 मिनिटांपर्यंत आपण तुपामध्ये खरपूस मस्त हा बटाटा जो आहे तो परतून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, बटाट्याचा पूर्ण फ्लेवर चालला जातो आणि जे बटाट्याचे हे मोदक आहेत ते अगदी मस्त खव्यासारखे लागतात. तर तुम्हाला आज इथे खवा वापरायचा नाही आहे किंवा मग आज आपण इथे पनीर वगैरे सुद्धा वापरलेलं नाही आहे. घरच्याच साहित्यात एकदम साधी सोपी अशी ही मोदकांची रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. तर छान मस्तपैकी आपला तुपामध्ये बटाटा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाऊण वाटी पिठी साखर घातली आहे, 3 चमचे मिल्क पावडर घातली आहे आणि 3 चमचे मी इथं घातला आहे खोबऱ्याचा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट. त्यानंतर इथे पाव चमचा मी वेलची पूड घातलेली आहे. आता सगळं साहित्य व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेऊया. आता हो, जर तुमच्याकडे इथे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही आपली घरची जी खोबऱ्याची वाटी असते खोबऱ्याची ती किसून घातली, त्याचा किस इथे घातला तरीही चालेल, ओला नारळ घातला तरीही चालेल. आणि जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल मंडळी तर इथे 3 ते 4 चमचे घरच्या दुधावरची, गरम केलेल्या दुधावरची जी साय असते, मलाई असते, ती इथे घाला. त्यांनी सुद्धा अप्रतिम चवीचे हे मलाई मोदक तयार होतात. आणि जर तुम्हाला इथे साखर जास्त गोड कमी गोड जसे मोदक आवडत असतील त्या पद्धतीने वापरू शकता. मी इथे पाऊण वाटी पिठी साखरच घातली आहे, कारण जाड साखर विरघळायला थोडीशी अवघड जाते म्हणून. त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहे. तर आज आपण या मोदकांमध्ये वापरणार आहोत टुटी फ्रुटी, कारण आजचे हे जे मोदक आहे मुलांसाठी स्पेशल बनत आहेत. तर इथे थोडीशी टुटी फ्रुटी घातलेली आहे. तुम्ही हवं असल्यास ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा मग स्किपही करू शकता. तर आता बघू शकता आपलं जे मिश्रण आहे कढई सोडू लागलेलं आहे आणि हातामध्ये एक छानशी याची गोळी तयार होती आहे. हाताला अजिबात चिकटत नाही आहे, याचा अर्थ आपले मोदकांसाठीचं मिश्रण इथे तयार आहे. तर एका ताटामध्ये घेऊन हलकंसं याला थंड होऊ देऊया, खूप जास्त नाही, हलकंसं कोमट असताना सुद्धा आपण याचे मोदक वळू शकतो. तर बघू शकता आपण बटाटे इथे एकदम पाण्यामध्ये उकडून न घेतल्यामुळे अजिबात हे मिश्रण चिकट झालेलं नाही आहे किंवा हाताला चिकटत नाही आहे. त्यासाठीच आपण वाफेवरती बटाटा शिजवून घेतला होता. तर आता इथे तुम्हाला मोदकांचा कुठलाही जो तुमच्याकडे साचा असेल तो घेऊ शकता. मी आज इथे जे पट्टी मोदक म्हणजे एकाच वेळेस तुम्ही 4 ते 5 मोदक अशा पद्धतीने तयार करू शकता. ह्या साच्यामध्ये मी आज इथे मोदक तयार करून घेणार आहे. तुमच्याकडे जो कुठला ॲल्युमिनियमचा किंवा प्लास्टिकचा साचा असेल त्याने तुम्ही अशा पद्धतीने हे मोदक तयार करून घेऊ शकता. तर हे जे मिश्रण आहे सिम्पली आपल्याला या मोदकांच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. आणि
मंडळी हा जो साचा आहे ना, ह्याच्यामध्ये एक याची खासियत किंवा वैशिष्ट्य म्हणजे या मोदकांच्या साच्याला अजिबात तूप वगैरे लावण्याची किंवा ग्रीसिंग करण्याची गरज पडत नाही. एकदम इझिली सगळे मोदक आपोआप बाहेर निघतात, अजिबात या साच्याला चिकटत नाही. तर ही पट्टी मोदकांची जी आहे ती ऑनलाईन तुम्हाला मिळेल किंवा मग भांड्यांच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्ही हा जो साचा आहे तो घेऊ शकता. आणि भराभर अशा पद्धतीने प्रसादासाठी जर जास्त क्वांटिटीमध्ये मोदक बनवायचे असतील तर तुम्ही ही पट्टी मोदक किंवा जी पट्टी मोदकांची साचा आहे तो नक्की वापरू शकता. खूप जास्त छान आणि पटापट मोदक लवकर कमी वेळेतच तयार होतात. तर याची लिंक हवी असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा खाली तुम्हाला लिंक दिसत असेल तिथे तुम्हाला याची लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही हा परचेस करू शकता. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीचे 5 मोदक इथे तयार करून घेतलेत. अजून आपण बाकीच्या मिश्रणाचे सुद्धा सेम याच पद्धतीने मोदक तयार करून घेणार आहोत. बघू शकता अजिबात चिकटलेले नाहीये आणि दुसरीही मोदकांची बॅच आपली इथे तयार झालेली आहे. तर सगळे तयार मोदक मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर एवढ्या एका बटाट्यापासून आपले इथे जवळपास 24 ते 25 छोट्या छोट्या आकारांचे मोदक तयार झालेले आहेत. आता या मोदकांना अजून जास्त आकर्षक बनवण्यासाठी मी इथे हलकासा जो केशरी रंग असतो तो इथे अशा पद्धतीने याच्यावरती थोडासा लावून घेते. म्हणजे आपले जे मोदक आहेत जसं आपण टिका लावतो ना सेम त्याच पद्धतीने. आणि थोडेसे याच्यावरती मी केकचे शुगर बॉल्स जे असतात डेकोरेशनसाठीचे ते सुद्धा एक एक याच्यावरती लावून घेतला आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्स, पिस्ता, काजू, बदाम काहीही लावू शकता, मस्त दिसतात. आणि मग प्रसादासाठी सुद्धा हे मोदक तुम्ही बाहेर पूजेला नेऊ शकता किंवा घरच्या गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी दाखवू शकता. तर आता हा मोदक एक तोडून दाखवते. बघू शकता अगदी खव्याप्रमाणे याचं टेक्स्चर येतं आणि अतिशय छान लागतात चवीला, उपवासाला देखील चालतात आणि अगदी कमी साहित्यात झटपट कमी वेळेत तयार होतात. तर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांच्या या 10 दिवसांमध्ये एकतरी दिवस या पद्धतीचे मोदक नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.